अधिराजच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. कोण आहेत हे? इथून पुढे गाड्या विरळपणे ये जा करणाऱ्या रस्त्यावर क्षणभर प्रचंड शांतता पसरली. पृथ्वीने एसयूव्हीचं इंजिन अजूनही बंद केलं नव्हतं. वेळ आलीच तर पळायची तर रिव्हर्स घेऊन पळतासुद्धा येईल हा विचार त्याच्या मनात फिरत होता. पण तोच इंजिनचा मंद घरघर आवाज ते निर्जळ स्थळी आणखीनच भीतीदायक वाटू लागला. 11-11:30चं चांगलंच तापलेलं ऊन झाडांच्या फांद्यांमधून छोट्या किरणात विभागून जमिनीवर पडत होतं. मधूनच येणाऱ्या गरम हवेमुळे आजूबाजूची सुकलेली पाने रस्त्यावर सरसर आवाज करत होती. मास्क घातलेला माणूस अजूनही शांत उभा होता. कदाचित अधिराजाने पृथ्वीची काही हालचाल होती का हे बघत होता. मागचे शस्त्रधारी काळ्या कपड्यातले माणसं बंदूक रोखलेल्या स्थितीत उभे होते. सर, यांचा एवढा वेळ बंदूक धरून उभं राहून हात नाही का दुखले? त्या कठीण प्रसंगी पृथ्वीला जोक सुचत होता. पृथ्वी, जोक्स करायची ही वेळ नाही. आपल्याकडे शस्त्रसुद्धा नाही. अधिराज हळू आवाजात म्हणाला. सर, माझ्याकडे पिस्तूल आहे. पृथ्वी म्हणाला. हो का? मग तू एवढ्या लोकांना सांभाळशील? मी गाडीतच बसतो, तुझा पिस्तूल घेऊन खाली उतर. अधिराज म्हणाला. सर, खरंच आपले शत्रू असतील तर चटणी करतील माझी. मी तुम्हाला एकटं सोडून जाऊ शकत नाही. हे सगळे प्रशिक्षित वाटत आहेत. पृथ्वी सावरून बसत म्हणाला. अधिराजने सुद्धा पाहिलं. प्रत्येकाच्या हातात अत्याधुनिक रायफल होती आणि प्रत्येकाची नजर एसयूव्हीवरच खेळलेली होती. पृथ्वीने नकळत गिअर रिव्हर्समध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. नको, अधिराजने त्याला मोठ्या आवाजातच सांगितलं. मला वाटतं आपण शांत राहू आणि आपल्याला योग्य संधी मिळाल्यावर निसटू. आता काही केलीस तर ते तयारच आहेत. थोडा जरी पळायचा प्रयत्न केला तर गोळी मारायला मागे पुढे बघणार नाहीत ते लोक. पृथ्वीने आरशातून मागे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. सर, मागेसुद्धा यांचे लोक उभे आहेत. आपण चांगलेच फसलो आहोत. आता काय करायचं? पृथ्वी स्टेअरिंगवर हात मारत म्हणाला. आदिराजने मागे वळून पाहिलं. खरंच 2 काळ्या कपड्यातली माणसं बाईक्स घेऊन होती उभी आणि बंदूक रोखलेली होती. आपल्याला पूर्णपणे घेरलंय त्यांनी. भैरव सर आणि शिवराम काका दोघेही मला खातील तुम्हाला साधं खरचटलं तरी. पृथ्वी पुटपुटला. अधिराज मात्र काही बोलला नाही. त्याची नजर समोरच प्रत्येक माणसावर फिरत होती. सर्व काही पोलीस वगैरे दिसत नव्हते. त्यांची प्रत्येक हालचाल, उभे राहण्याची पद्धत यात खूप फरक होता. शिस्तबद्धता दिसत होती. कोणीही काही करत नव्हतं. प्रत्येकजण आदेशाची वाट बघत होतं. कोणीही आरडाओरडा करत नव्हतं. फक्त शांतपणे लक्ष्यावर नजर ठेवून उभे होते, पुढच्या इशाऱ्याची वाट बघत. हे कोण असू शकतात? अधिराजच्या मनात विचारांचं वादळ उठलं. ब्लॅक क्वीनचं गुप्त पथक? एखादी परदेशी भाडोत्री संघटना? की माझ्याच साम्राज्यातला कोणी विश्वासघातकी? अचानक समोरचा मास्कधारी माणूस एक पाऊल पुढे आला. त्याने हाताने छोटासा इशारा केला. क्षणात 2 रायफलधारी एसयूव्हीकडे चालू लागले. त्यांच्या चालण्यात इतका आत्मविश्वास होता की जणू आधीच विजय मिळवून आले होते. त्यापैकी एकाने काचेवर 2दा टकटक बोटाने केली. दरवाजा उघडा. आवाज शांत होता, पण त्यात आदेश होता. सर, पृथ्वीने अधिराजकडे पाहिलं. अधिराज काही क्षण विचारात पडला. त्याने गाडीच्या डॅशबोर्डकडे पाहिलं. त्याच्या कोटात छोटं फोल्डिंग नाईफ होतं. बुटात एक पातळ ब्लेड लपवलेलं होतं, पण त्याचा काही सध्या तरी उपयोग नव्हता. समोर किमान 12 रायफल्स होत्या. त्याने हळूच दीर्घ श्वास घेतला. उघड दरवाजा, त्याने पृथ्वीला सांगितलं. पृथ्वीने दरवाजा अनलॉक करताच त्या समोरच्या माणसाने लगेच हँडलला हात घालत दरवाजा उघडला. खाली उतरा. यावेळी समोरच्या माणसाचा आवाज किंचित कठोर झाला होता. अधिराजने दोन्ही हात वर करत सावकाशपणे खाली उतरला. त्याच्या मागोमाग पृथ्वी उतरला. क्षणात 2 रायफल्स त्याच्या छातीवर रोखल्या गेल्या. हात वरच ठेवा. त्यातला एक जण दरडावून बोलला. एक जण मागे येऊन उभा राहिला आणि दुसऱ्याने पृथ्वीची झडती घ्यायला सुरुवात केली. कमरेचं पिस्तूल, अतिरिक्त मॅगझीन,
मोबाईल आणि घड्याळ सगळं सगळं काढून घेतलं गेलं. अजून तिसरा माणूस आदिराज समोर आला. त्याने एक शब्दही न बोलता आदिराजच्या कोटची, खिशाची आणि बुटांची, अगदी कॉलरचीही तपासणी केली. त्याच्या बुटातलं छोटंसं ब्लेडही त्याला सापडलं. त्याने ते हातात घेतलं आणि एक क्षणभर आदिराजकडे पाहिलं आणि शांतपणे आपल्या खिशात ठेवलं. आदिराजने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला समजलं होतं आता जगणं महत्त्वाचं आहे. ऑल क्लिअर. झडती घेणारा मागे सरकला. तसा मास्कधारी माणूस अजूनही शांत होता. तो फक्त आदिराजकडे निरखून पाहत होता. त्या नजरेत द्वेष नव्हता, पण दयाही नव्हती. आदिराजने त्याच्याकडे पाहत विचारले, कोण आहात तुम्ही? पण काहीच उत्तर आलं नाही. काही क्षण पुन्हा शांतता पसरली. अचानक त्या माणसाने हाताने मागच्या दिशेने इशारा केला. त्यांना घेऊन चला. 2 रायफलधारी पुढे आले आणि चालायला सुरुवात करा. कुठे? पृथ्वीने विचारले. त्याच्या उत्तरादाखल रायफलची नळी त्याच्या छातीला टेकली. प्रश्न विचारायचे नाहीत, गप्प चालायचं. तसा पृथ्वी गप्प झाला. आदिराजने आजूबाजूला एकदा नजर फिरवली. 3 SUV, 2 बाईक्स, 12 ते 14 प्रशिक्षित माणसं आणि दोन्ही बाजूला दाट जंगल. पळून जाण्याचा एकही मार्ग त्याला दिसत नव्हता. त्याने पृथ्वीकडे पाहिलं. डोळ्यांनीच एक इशारा केला, शांत राहा. योग्य वेळ येईपर्यंत काही करू नकोस. दोघांना पुढे चालायला सांगण्यात आलं. समोरचा मास्कधारी माणूस सर्वात पुढे चालत होता. त्याच्या मागे 4 रायफलधारी, त्यांच्या मधोमध अधिराज आणि पृथ्वी, तर मागून उरलेले सशस्त्र माणसं. संपूर्ण ताफ्याची मांडणी पाहून अधिराजच्या लक्षात आलं की साधी टोळी नव्हती. प्रत्येक पाऊल आखीव रेखीव होतं. रस्त्याच्या कडेला आलेल्या दाट झाडीतून एक अरुंद मातीचा रस्ता आत जात होता. त्या वाटेवर उन्हाची तीव्रता कमी होती, पण वातावरण अधिकच गूढ वाटत होतं. काही अंतर चालल्यावर अधिराजने आजूबाजूला बारकाईने नजर फिरवली. झाडांच्या फांद्यावर छोटे छोटे कॅमेरे बसवले होते. 2 ठिकाणी मोशन सेन्सर लावलेले होते. हे त्याच्या नजरेतून सुटले नाही. तो मनातच पुटपुटला, हे लोक फक्त प्रशिक्षित नाहीत, तर प्रत्येक हालचालीचं नियोजन करणारे आहेत. पृथ्वी हळू आवाजात म्हणाला, संधी मिळाली तर आपण पळून जाऊ शकतो. अधिराजने नकारार्थी मान हलवली. नाही, ते आपल्याला पळण्याची संधी देणारच नाही. तेवढ्यात मागून चालणाऱ्या एका माणसाने रायफलची नळी पृथ्वीच्या पाठीला हलकेच टेकवली. कुजबुज बंद. तसा पृथ्वी लगेच शांत झाला. साधारण 10 मिनिटं झाल्यानंतर झाडे संपली आणि समोर एक जुनं मोडकळीस आलेलं गोदाम दिसू लागलं. बाहेरून पाहिलं तर ते अनेक वर्षापासून बंद असल्यासारखं वाटत होतं. गंजलेले लोखंडी शटर, तुटलेल्या काचा, भेगाळलेल्या भिंती आणि आजूबाजूला वाढलेलं गवत. पण अधिराजच्या नजरेतून एक गोष्ट मात्र सुटली नाही. गोदामाच्या छतावर 2 स्नायपर आधीपासूनच तयार होते. ओ, हे लोक आधीपासूनच तयारी करून आहेत, तो मनातच म्हणाला. तोंडावर मास्क असलेल्या माणसाने विशिष्ट पद्धतीने 3 वेळा ठोके दिले. तसं शट्टर क्षणातच आपोआप उघडलं. आज पाऊल ठेवतात अधिराजाने पृथ्वीच्या अंगाला थंडगार हवा जाणवली. आतील दृश्य बाहेरच्या दृश्यापेक्षा अगदी वेगळं होतं, उलटच होतं. आतमध्ये फर्निचर चांगलं होतं, जागा स्वच्छ दिसत होती. भिंतीवर मोठमोठाले LED स्क्रीन दिसत होते, तर दुसऱ्या बाजूला अत्याधुनिक कम्युनिकेशन सिस्टम दिसत होते. काही संगणकावर नकाशे आणि वेगवेगळ्या शहरांचे थेट फीड दिसत होते. अधिराजच्या भुवया उंचावल्या. हे कोणत्याही अँगलने गोदाम वाटत नाही. हे एखादं गुप्त ऑपरेशन सेंटर असल्यासारखं वाटत आहे, अधिराज मनाशीच म्हणाला. अधिराज आणि पृथ्वीला मधोमध उभं करण्यात आलं होतं. त्यांच्या भोवती
पुन्हा बंदूकधारी बंदूक रोखून तयार झाले होते. तोंडाला मास्क लावलेला माणूस त्यांच्यापर्यंत चालत आला. त्याच्या प्रत्येक पावलाचा आवाज त्या 4 भिंतीच्या आत ऐकू येत होता. तो माणूस आदिराज समोर येऊन उभा राहिला. केवळ दोघांमध्ये 2 पावलांचं अंतर उरलं होतं. दोघंही एकमेकांकडे काही क्षण पाहतच राहिले. आदिराज त्या माणसाच्या डोळ्यांमध्ये बघत होता. ह्याआधी आपण कुठे पाहिले आहेत का हे डोळे? हे तो आपल्या मेंदूला ताण देऊन आठवत होता. थोडा वेळ शांततेत गेला. शेवटी आदिराजने शांतता मोडली आणि म्हणाला, इतकी सर्व तयारी करून ठेवली आहे म्हणजे खूप आधीपासून तुम्ही मला शोधत होता. तो माणूस मात्र काही बोलला नाही, फक्त आदिराजचं निरीक्षण करत होता. आदिराज पुन्हा म्हणाला, तुम्ही नक्की कोणासाठी काम करताय? ब्लॅक क्वीन की माझ्या एखाद्या शत्रूसाठी? क्षणभर शांतता पसरली. पहिल्यांदाच तो मास्क घातलेल्या माणसाचा आवाज आला. तुझा सर्वात मोठा शत्रू कोण आहे हे तुलाच अजून समजलेलं नाही. तो आवाज ऐकताच आदिराजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तो आवाज बदललेला होता, जाणीवपूर्वक बदललेला. मूळ आवाज लपवण्यासाठी यंत्राचा वापर केला गेला होता. आदिराजने पुन्हा त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं. ते डोळे कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते, पण नेमकं कुठे ते आठवत नव्हतं. तेवढ्यात गोदामाच्या एका कोपऱ्यातून एका माणसाने धावत येऊन मास्तरी माणसाच्या कानात काहीतरी कुजबुजला. त्या व्यक्तीने क्षणभर मान हलवली. मग त्याने आदिराजकडे पाहत शांतपणे सांगितलं, तुला इथे आणण्यामागे कारण आहे, पण ते समजून सांगण्यापूर्वी आपण इथून सुरक्षित बाहेर पडणं गरजेचं आहे. त्याने पुन्हा हात वर केला. सगळे सशस्त्र माणसं एका क्षणात सावध झाली. गोदामाच्या बाहेरून अचानक अनेक वाहनांचे आवाज ऐकू येऊ लागले. त्याबरोबर दूरवरून पोलिसांच्या सायरनचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. पृथ्वी घाबरून म्हणाला, सोर, पोलीस! आदिराजने लगेच बाहेरच्या दिशेने पाहिलं. मास्कवाला माणूस मात्र अजिबात हलला नाही. उलट त्याच्या डोळ्यात एक मिश्की गूढ स्मित होतं. तो शांतपणे म्हणाला, आतापर्यंत तू स्वतःला खेळाचा राजा समजत होतास आदिराज, पण खरं तर तू दुसऱ्याच पटावरचं प्यादं बनला आहेस. त्याने हळूहळू दोन्ही हात चेहऱ्याकडे नेले. त्याची बोटं काळ्या मुखवट्याच्या कडेला जाऊन थांबली. आदिराजचा श्वास नकळत वेगाने चालू लागला. त्याची पापणी अजिबात लवत नव्हती. इतका तो चेहरा बघायला उत्सुक झाला होता. तो चेहरा कोणाचा असणार होता? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहूया पुढच्या भागात. व्हिडिओला लाईक करा. तर मग बर्थडेच्या माझ्या पप्पाला आणि आईला लाईक करा. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढील भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. ही एक काल्पनिक कथा आहे. कुठेही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.